भाषणाच्या सुरुवातीला शिवेंद्रराजे भोसले यांनी मला विनंती केलेली आहे की शाहू महाराजांच्या बाबत सातारच्या पहिल्या शाहू महाराजांच्या बाबतीत मी काहीतरी लिहावं। मी त्यांना सांगतो की तुम्ही मला विनंती करायची काही कारण नाही, जरूर नाही, कारण हे माझं कर्तव्य आहे। कारण सातारचे मोठे शाहू महाराज किती उंचीचे होते त्याची मला पूर्ण कल्पना आहे। इथे भेद होता, भेदाभेद होता। ही गोष्ट खरी आहे की आटकेवर झेंडा जो फडकवला गेला तो शाहू महाराजांच्याच काळात फडकवला गेला। बाजीराव पेशवा जगभर गाजला, परंतु त्या बाजीरावाला बाजीराव बनवलं हे शाहू महाराजांनी, हेही आपल्याला मान्य करावे लागेल। आणि पेशवाईमधले काही लोक बिघडायला लागले त्यावेळेला 1.5 महिना पेशवाई काढून घेण्याचं समर्थ काम हे सुद्धा शाहू महाराजांनी केलेलं होतं। म्हणजे त्यांना इथल्या भूमीची सर्व कल्पना होती आणि म्हणून मला सातारचे 2 राजे खूप आवडतात। एक आमचे थोरले शाहू महाराज आणि दुसरे प्रतापसिंह महाराज। 1839ला इंग्रजांनी प्रतापसिंहांना गादीवरून रात्रीचं हिसकावलं, कारण प्रतापसिंहांनी सांगितलं की मी कचकड्याचा बावला ठरणार नाही, मी पूर्ण विचारी राजा आहे। आणि असं असताना रात्रीचं गादीवरनं प्रतापसिंहांना नेलं आणि इथे लिंब नावाचं गाव आहे, तिथे गुराच्या गोट्यामध्ये सातारच्या राजाला नेऊन फेकण्यात आलं। कहाणी अशी सांगितली जाते की राजांची राजकन्या ही आपल्या पित्याच्या महालामध्ये कशासाठी आली होती तर बाळंतपणासाठी आलेली होती। ती गरोदर होती। तिला दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपला पुण्यप्रतापी पिता गुरांच्या गोठ्यामध्ये पाहायला मिळाला त्यावेळेला तिचा त्या ठिकाणी त्या राजकन्येचा गर्भपात झाला होता। तुम्ही अभ्यास करा, तुम्ही वाचा। 1892ला द स्टोरी ऑफ सातारा या नावाचा ग्रंथ B.D. बसू यांनी लिहिलेला आहे। रंगो बापूजी ज्या वेळेला लंडनला गेले त्यावेळेला इंग्रजी येत नव्हतं, म्हणून ते इंग्रजी शिकले। त्यांनी संसदेमध्ये इंग्रजीत भाषणं केली आणि ब्रिटनच्या संसदेमध्ये रंगो बापूजीचा एक गट निर्माण झाला। पण नंतर कळलं की आमचे प्रतापसिंह महाराज मृत्यू पावले, त्यावेळेला लंडनच्या संसदेला याच रंगो बापूजींनी सांगितलेलं होतं, राजा मेला असला तरी न्याय मेलेला नाही। ह्या न्यायी लोकांची आठवण करणं हेच संमेलनाचं मुख्य आपल्या काम असतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।